आमच्याकडे जी स्पायनल डिकम्प्रेशन मशीन उपलब्ध आहे ती काम तरी कशी करते हे मी तुम्हाला समजावून सांगतो। डिकम्प्रेशन मशीन काय करते की या मणक्यांच्या अवतीभवती मेकॅनिकली निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करते आणि त्याद्वारे व्हॅक्यूम प्रेशर क्रिएट केला जातो। त्या व्हॅक्यूम प्रेशरच्या मदतीने ही मागे दाबली गेलेली गादी पुन्हा तिच्या मूळ जागेवर खेचून आणली जाते आणि ह्या मागे सरकलेल्या गादीमुळे नसांवर जो दाब पडत होता तो रिलीज केला जातो। तर हेच गुपित आहे डिकम्प्रेशन मशीनचं। हे मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देऊन समजावून सांगतो। टूथपेस्ट मागून जोरात दाबल्यामुळे त्याच्यातून पेस्ट बाहेर येतो, तर तो पेस्ट पुन्हा आतमध्ये घालण्यासाठी आपण कोणती युक्ती वापरतो? तर आपण काय करतो, त्या टूथपेस्टची मागची बाजू जोरात दाबतो। त्याच्याने काय होतं तर टूथपेस्टच्या मागच्या बाजूला कॅव्हिटी निर्माण होते आणि तो व्हॅक्यूम क्रिएट होऊन त्या व्हॅक्यूम प्रेशरच्या सहाय्याने ते बाहेर निघालेलं पेस्ट आपोआप आतमध्ये ओढलं जातं। सेम टेक्निक परंतु खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून स्पायनल डिकम्प्रेशन मशीन वापरते आणि त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून मागे सरकलेली गादी पुन्हा तिच्या मूळ जागेवर खेचून नसांवरचा जो दाब पडत होता आणि ज्याच्यामुळे टिंगलिंग, नमनेस, रेडिएटिंग पेन हा सगळा त्रास होत होता तो पुन्हा रिव्हर्स केला जातो। आणि याच्या सहाय्याने दिलेली ट्रीटमेंट ही पुन्हा उद्भवण्याची शक्यता फार नगण्य असते। जोपर्यंत आपण एखादा चुकीचा पोश्चर, चुकीची स्टँडिंगची पद्धत, चुकीची बसण्याची पद्धत किंवा चुकीची वागण्याची पद्धत, चुकीची जड वस्तू उचलण्याची पद्धत वापरत नाही तोपर्यंत दुखणं पुन्हा उद्भवणं शक्य नाही। तर ही ट्रीटमेंट तुम्हाला कुठं उपलब्ध होईल मित्रांनो? तर आमच्या सेंटरमध्ये ANSSI म्हणजे अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट। Call at ANSI 900 4726 844।